सगळ्यांना नमस्कार. गेल्या 3 दिवसापासून या सभागृहामध्ये स्वर्गीय रामराव तथा पोपटराव पप्पाजी हिरे यांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन दरवर्षी आपण करत असतो. हे 16वं वर्ष आहे. गेल्या 15 वर्ष सतत विवेकजी गळसासी हे व्याख्याते म्हणून दरवर्षी येत असतात, परंतु ह्यावर्षी त्यांचं अनुष्ठान सुरू असल्यामुळे अभयजी भंडारी यांनी आपल्याला तिन्ही दिवस अतिशय सुंदर असं व्याख्यान इथे दिलेलं आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंदजी, त्याचबरोबर भारतीय संस्कृती आणि आजचा भारत, आणि आजचा विषय भारतीय मातृशक्ती आणि तिचं महत्त्व, असे विविध विषय घेऊन त्यांनीसुद्धा आपल्याला अतिशय सुंदर असं व्याख्यान इथे दिलेलं आहे. आजच्या या समारोपाच्या प्रसंगी आज आपल्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय मान्यवर या 2 दिवसामध्ये या कार्यक्रमासाठी विजयजी चौधरी जे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आहेत, त्याचबरोबर पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक, आमदार राहुलजी ढिकले, त्याचबरोबर दिलीपजी क्षीरसागर, विजयरावजी साने, अमृताताई पवार, सर्वच मान्यवर, अनेक बांधकाम व्यावसायिक इथे उपस्थित राहिले. या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. आपण सगळ्यांनी पप्पांचा जीवनपट मुन्नाजींनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेला होता की पप्पांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचा विस्तार असेल, त्याचबरोबर त्यांचं पूर्ण आयुष्य असेल, हे व्यथित केलं आणि त्यानंतरही पुढे पक्षाची धुरा ही पुढे सतत चालू राहावी याकरता आम्ही सर्वच जण, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी आणि आम्ही सर्वच परिवारातील सदस्य हे सतत भारतीय जनता पार्टीच्या पक्षाबरोबर, विचारधारेबरोबर काम करत आहोत. पप्पांनी जे काम केलं आणि जे बीज रोवलं त्याचं कदाचित आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा झाला. आणि मी स्वतः आमदार म्हणून 3 वर्ष, त्याचबरोबर नगरसेवक म्हणून 3 वेळा, आणि मुन्नाजीसुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांनीच आम्ही जबाबदारी सांभाळली. खरं तर मला नेहमीच विशेष वाटतं की आता आमच्याकडे दळणवळणाची अनेक साधनं आहेत. मी ठरवलं तर आता मला जिथे जबाबदारी असेल, दिंडोरी असेल, कुठेही असेल, तिथे मी सहज माझी गाडी काढून मी जाऊ शकते. परंतु त्यावेळेला कुठलीही वाहतुकीची साधनं नव्हती, त्याचबरोबर बोलण्याची नव्हती. जसं आता आपण मोबाईलमध्ये बोलतो पटकन, परंतु त्यावेळेला टेलिफोनवर बोलायचो. आणि त्यामुळे एवढ्या प्रतिकूल अवस्थेतसुद्धा सगळ्यांशी संपर्क ठेवून, प्रत्येकाची विचारपूस करून, प्रत्येकाकडे जाऊन व्यक्तिशः, आजच चिंदडे वकील यांनीसुद्धा लेख लिहिलेला आहे फेसबुकवर, अनेक 2-3 जणांचे लेख आलेले आहेत. तर त्यावर त्यांनी खूप छान असं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे की एवढा दाट संपर्क, एवढा जनसंपर्क, एवढं काम हे आम्ही ठरवलं तरी, कितीही वेळ दिला तरी त्यांच्या इतकं आम्ही करू शकत नाही. परंतु आम्ही सगळे त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न कसोशीने करतो आहोत. नक्कीच त्यांनी जे बीज रोवलं आहे त्याचं पुढे वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. आज शिक्षण संस्थेच्या माध्यमातून असेल, त्याचबरोबर या पक्षाच्या विचारधारेतून असेल. अगदी म्हणजे सांगायला गेले तर खूप आहे की जवळून अटलजींचा त्यांचा संपर्क आला. अगदी परिवारातील सदस्याप्रमाणे गोपीनाथजी मुंडे, त्याचबरोबर प्रमोदजी महाजन, सुषमाजी स्वराज, हे सर्व आमच्या परिवाराला भेट दिलेली आहे. असे सर्व ज्येष्ठ जे आमचे पक्षातले नेते होते त्यांच्याशी त्यांचा घनिष्ठ असा संपर्क होता परिवारातील सदस्याप्रमाणे. आणि त्यामुळे त्याचं खरं तर आपण बघतो की आज पक्षाचे सुद्धा खूप मोठी वाढ झालेली आहे. प्रत्येक राज्यामध्ये आज पूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचा विस्तार हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर झालेला आहे. आज खरं तर अनेक विषय घेऊन ही व्याख्यान मला घेतली जाते, जेणेकरून जनप्रबोधन होणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या काळात बराच वेळ हा मोबाईलमध्ये जात असतो किंवा लोकांना प्रत्येकाकडे जाण्याकडे वेळ नसतो. परंतु या व्याख्यानमालेच्या निमित्ताने एक चांगला विचार लोकांमध्ये रुजवावा हा विचार घेऊन ही व्याख्यानमाला सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद नाशिककरांनी दिला. आज नाशिकमध्ये एक अत्यंत चांगली व्याख्यानमाला म्हणून आज ती नावाजलेली आहे.
आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आपला जास्त वेळ न घेता व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांचं मी आभार मानते. या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून दिलेला मराठा विद्या प्रसारक समाजाचे नितीनजी ठाकरे, त्याचबरोबर आमची साऊंड व्यवस्था ज्यांनी कुठलाही अडथळा येऊ न देता तिन्ही दिवस अत्यंत चांगले व्याख्यान मला आपल्यापर्यंत पोचवली. आणि सर्वच आमचे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व स्टाफ आणि उपस्थित सर्वच मान्यवर या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि माझ्या वाणीला विराम देते. घसा जास्त बसल्या असल्यामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकत नाही, परंतु धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.